मोदी सरकारने होर्मुझमध्ये नौदल उतरवलं. भारतीय व्यापारी जहाजांना नौदलाचं संरक्षण. वाहतूक ठप्प झाली तर कर्ज फेडायचं कसं? वाहतूकदारांचे कर्ज हप्ते पुढे ढकला. पंतप्रधान मोदींना वाहतूकदार संघटनेचं साकडं. गुढीपाडव्याच्या शोभायात्रांवर पावसाचं सावट. मुंबईमध्ये गुढीपाडव्याला हलक्या सरींची शक्यता. मराठवाडा विदर्भात सुद्धा पावसाचा येलो अलर्ट. राज्यामध्ये सिलेंडरची साठेबाजी सुरू असल्याची महायुतीची कबुली. मंत्री छगन भुजबळ म्हणतात, घरगुती सिलेंडरचे 18 साठेबाज अटकेत. राज्यात 1208 घरगुती सिलेंडर जप्त. विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांना गॅस पुरवठा का नाही? सरकारने खोटं बोलू नये. नाना पटोले यांची सत्ताधाऱ्यांना टीका. सरलेल्या फेब्रुवारीमध्ये घाऊक महागाईचा भडका. महागाई 11 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली. घरगुती सिलेंडरच्या दरामध्ये 60 रुपयांची वाढ. महाराष्ट्रामध्ये पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा. मंत्री भुजबळ यांचं विधानसभेत निवेदन. अक्षय कुमारच्या घरात पाईप गॅस नाही. ट्विंकल खन्नाला घरगुती गॅस सिलेंडर पुरवठ्याची चिंता. अक्षय कुमारच्या वक्तव्यानं नवा वाद. जालना शहरातील धक्कादायक प्रकार. गोडाऊनमधून तब्बल 110 सिलेंडर गेले चोरीला. सरकारी इंधन कंपनीच्या पंपावर रॉकेल मिळेल. महायुतीकडून रॉकेलचा दर निश्चित. मंत्री छगन भुजबळ यांचं विधानसभेत निवेदन. वाहतूक अडखळल्यामुळे खाद्यतेल महागलं. सूर्यफुलाच्या तेलाचा भाव किलो मागे 173 रुपये. नाशिकमध्ये गॅस सिलेंडरचा संशयास्पद साठा आढळला. नाशिक त्र्यंबक रोडवरील नाईस संकुल परिसरातली घटना. गॅस साठा काळ्या बाजारात विक्रीसाठी आणल्याचा संशय. एलपीजीचं संकट दूर होणार. शिवालिक पाठोपाठ नंदादेवी जहाजाची सुरक्षित भारतात एंट्री. होर्मुझमध्ये रखडलेली सर्व 22 भारतीय जहाजं सुरक्षित. केंद्र सरकारची माहिती. लहरी हवामानामुळे आंबा काजू उत्पादक त्रस्त. आंबा काजू उत्पादकांना वाऱ्यावर सोडणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. शिंदेंच्या पाठोपाठ उदय सामंत नवी दिल्लीमध्ये. दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग. दिल्लीत असलात म्हणजे नजरेतून सुटलेला नाहीत. खासदारांची दिल्ली दौऱ्यात एकनाथ शिंदे यांच्याकडून झाडाझडती. एकनाथ शिंदे यांनी घेतली पंतप्रधानांची भेट. महाराष्ट्रातील अनेक विषयांवर चर्चा केली. मोदींशी सदिच्छा भेट होती. शिंदेंची माहिती. मनसेच्या मेळाव्यावर पावसाचं संकट. गुढीपाडव्याला पावसाचा हवामान विभागाचा अंदाज.
मुंबईकरांचं पाणी महागणार, पाणीपट्टी वाढवण्याच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक, मुंबई महापालिकेच्या महासभेत गोंधळ. रोहित पवार यांचं संशय सत्र सुरूच, व्हीएसआर कंपनीला वाचवण्यामागे मोठी आसामी, सभागृहात चर्चा नसल्याबद्दल सुद्धा संताप व्यक्त. शिखर बँक घोटाळ्याची फाईल बंद, अजित पवारांसह इतरांना क्लीन चिट, न्यायालयानं क्लोजर रिपोर्ट स्वीकारला. जितेंद्र आव्हाडांची महाविकास आघाडी आणि महायुतीतून पाठराखण, पटोले आणि मिटकरी आव्हाडांच्या समर्थनार्थ. पंधरा वर्षीय गतिमंद मुलीवर तिघांकडून अत्याचार, पुण्याच्या उच्चभ्रू इमारतीतली धक्कादायक घटना, 3 आरोपींना पोलिसांनी केली अटक. धाराशिवमध्ये गारपिटीसह पावसाची हजेरी, काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान, ज्वारी, कांदा, गहू आणि फळबागांचं मोठं नुकसान.